नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. कावेरीचे डोळे भरून आले होते. कावेरीच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे ओळखणं समीरला अवघड गेलं नव्हतं. म्हणून तो समजावणीच्या सुरात पुढे म्हणाला, हे बघ कावेरी, तू एक अध्यापिका आहेस, एक जबाबदार स्त्री आहेस. तू स्त्रीचं हळवं मन तुझ्यात आहे, हे मी मान्य करतो, परंतु त्यालाही कुठेतरी सीमा असायला हवी. कावेरी, तू समजतेस तसं प्रेमानं वागणारं हे जग राहिलेलं नाही. इथे माणुसकीने कुणाला उभं करणे हा सुद्धा मूर्खपणा आहे. आत्ता मी काय सांगतो ते नीट ऐक. पुढच्या महिन्यात कदाचित कोर्टाच्या तारखा चालू होतील. ए बाई, ऐकतेस ना मी काय म्हणतोय ते? तिने मान वर केली. तिचे डोळे तुडुंब अश्रूंनी भरले होते. ती हुंदका दाटवत म्हणाली, मी काय करू समीर? मला काहीच सुचेनासं झालंय रे. माझं एक ऐकशील? तो म्हणाला, कावेरी, तू कासिमचा नाद सोडून दे. त्याला शिक्षा होण्यासाठी जो तुझा आटापिटा चाललाय ना तो बंद कर. विसरून जा सगळं. माघार घे. नाहीतर समीर. पदरांनी अश्रू टिपीत कावेरी काहीशी ठाम स्वरात म्हणाली, मी माघार घेणार नाही. कासिम एक खुनी आहे, विकृत आहे तो. त्याला जगण्याचा काही एक अधिकार नाही. हे तू ठरवणारी कोण? समीरने चिडून विचारलं. ती भाभी काशिमची स्वतःची बायको होती. त्याने तिला जाळून मारली. त्याचं तुला काय करायचंय? मरू देत ना. गप्प बस ना तू. मग त्यांनी स्त्री स्वातंत्र्याला पायदळी तुडवलं तरी देखील स्त्रीने. ओ डॅम इट. तो खेकसला आणि सरळ उठून तिच्या दोन्ही भुजांना गच्च दाबून धरत विचारलं, कसलं स्त्री स्वातंत्र्य? बोल ना, कसलं स्त्री स्वातंत्र्य? पुरुषांची अस्सल जात कुळी नष्ट करून स्त्रीवादी साम्राज्याची निर्मिती करणार आहेस का तू? बोल ना. कावेरी समीरकडे डोळे फाडूनच पाहत राहिला. समीर मात्र वैतागाने लालबुंद झाला होता. पुढे म्हणाला, अगं, आज स्त्रियांना पुरुषांनी खरोखर स्वातंत्र्य दिलंय. त्यांचे काय हाल चालले ठाऊक आहे तुला? स्वातंत्र्याचा अतिरेक करून त्यांनी नवऱ्याला घरातली भांडी घासायला मजबूर करावं, पोरं सांभाळायला, स्वयंपाक बनवायला, बिछाना घालायला, लुगडी धुवायला मजबूर करावं. पुरुषांना गुलाम बनवणारं हेच का तुमचं स्त्री स्वातंत्र्य? चुकतेस तू. पुरुषांना गुलाम बनवण्यासाठी हा जो तुम्ही स्त्री स्वातंत्र्याच्या नावावर जीवाचा आटापिटा करत आहात तो समाज केव्हाही स्वीकारणार नाही. कावेरी ती गप्प ऐकत राहिली. शेवटी वैतागून तो उठला. पुन्हा दुसरी सिगारेट पेटवून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवून तो कावेरीला म्हणाला, हे बघ कावेरी, पुरुष हा कितीही केलं तरी शेवटी नर आहे. तो पूर्वीपासून आजपर्यंत ताठ मानेने जगत आलाय. त्याला स्त्री हवी आहे, ती फक्त दुय्यम दर्जाची भूमिका पार पाडणारी पत्नी म्हणून, सखी म्हणून, त्याच्या सुखासाठी, त्याचं दुःख वाटून घेण्यासाठी. तू हा विषय डोक्यातून काढून टाक कावेरी. ही समाजाची परंपरा केव्हाही बदलणार नाही. मग तू सुद्धा मला तुझ्या आयुष्यात गुलाम म्हणूनच स्थान देणार आहेस समीर? कावेरीनं विचारलं. बेशक. समीर ठाम निश्चयी स्वरात म्हणाला. तुला स्त्री स्वातंत्र्याचा ताज परिधान करून मला घरगडी बनवायचं नाही. कावेरी, ज्या पुरुषामध्ये कमजोरी आहे तिथे तुम्ही स्त्री स्वातंत्र्याचा डंका वाजवला तरी माझी काही हरकत नाही. नोकरी करण्याइतपत मी स्वातंत्र्य देऊ शकतो, परंतु स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली चालतो तसा वैराचार मी सहन करणार नाही. बस. ती त्याच्या गढूळ वक्तव्याकडे पाहतच राहिली होती, कारण स्त्री स्वातंत्र्याचे पंख
पूर्वीच समीरने ते पंख छाटण्याचे दिव्य साहस केलं होतं. शेवटी कुठेतरी तडजोड करावी म्हणून पालत्या हाताने अश्रू पुसत ती म्हणाली, माझा राग आला समीर. नाही म्हणत त्याने सिगारेटचे 2 झुरके ओढल्याने पुन्हा सिगारेट विझवून खाली टाकत म्हणाला, परंतु कावेरी, तू ही रिस्क का घेतेस तेच मला कळत नाही. तू तुझा जीव उगाच धोक्यात घालते आहेस. अगं, तो कासिम फार वरपर्यंत पोहोचलेला आहे. मंत्र्यांशी त्याचे संबंध आहेत. उद्या वकिलाला पैसा चोरून तो सारं काही बदलून टाकेल. तेव्हा उघडी पडशील तू. फक्त तू. तुझं म्हणणं पटतंय मला समीर, परंतु हे बेचैन मन मानतच नाही रे. मी हळवी आहे तरीसुद्धा जगातला हा अन्याय, अत्याचार, स्त्रियांचा छळ, बलात्कार, जाळपोळ नाही बघवत रे मला. म्हणूनच मी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलाय. तुझं म्हणणं पटतंय मला कावेरी, परंतु ही जगणारी जुलमी सत्ता सत्य उघडपणे केव्हाही बोलू देत नाही. मी अशा सत्तेला उलटवण्याची स्वप्न पाहते समीर. आणि त्यांच्याशी लढण्यासाठी माझ्याकडे एकच हत्यार असणार आहे, ते म्हणजे स्त्री स्वातंत्र्य. मी स्त्रीमुक्तीसाठी या देशात तर रौद्र तांडव वाजवण्याचा निर्णय घेतलाय. एका स्त्रीच्या अंतरात्म्याला झिंजाळून मी जागं करणार आहे. मग मला त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी मी मागे वळणार नाही. कावेरीच्या आवाजात विलक्षण धार होती. कालपर्यंत आपण अनुभवलेली कावेरी आज फारच विचित्र बोलती हे त्याच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नव्हतं. आणि कावेरी आता ऐकणारही नाही आणि थांबणारही नाही हे पाहून समीर तडक दिवाणखान्यात निघून आला. कोपऱ्यात बूट आणि सॉक्स होते. त्याने रागाने पायात सॉक्स चढवले. तशी कावेरी बाहेर दिवाणखान्यात येत म्हणाली, समीर, तू जाणार नाहीस. मला तुझा आधार हवाय. ते शक्य नाही कावेरी. सॉरी. प्लीज. तू जिद्द सोडणारच नसशील तर मलाही शेवटचा निर्णय घ्यावा लागेल. शेवटचा निर्णय? कसला? कावेरीने चमकून विचारलं. समीरने पायात बूट चढवले आणि तो पुढे आला. तिच्या डोळ्यावर नजर रोखत म्हणाला, हे बघ कावेरी, तुझे नवे वारे प्यालेले विचार माझ्या स्वभावाच्या चौकटीत बसत नाहीत. तुझ्या असल्या बेशिस्त विचारांनी मला तर मातीत मिसळावं लागणार असेल तर तो धोका मी पत्करणार नाही. तुझे विचार तुला जपायचे असतील तर आता माझी काही हरकत नाही, कारण मला माझं करिअर महत्त्वाचं आहे. शिवाय माझ्या बहिणीचं लग्न आणि भावाचं शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे. तुझ्यामुळे कदाचित, म्हणजे तू मला तुझ्या आयुष्यात साधं ॲडजस्टही करू शकणार नाही. एका अटीवर, समीर बोलला, तुला कासिमच्या केसमधून माघार घ्यावी लागेल. ते शक्य नाही समीर, गंभीर स्वरात कावेरी म्हणाली. मी गुलाम म्हणून तुझ्या जीवनात येऊ इच्छित नाही. मग ठीक आहे, अंतिम निर्णय तुझ्यावर आहे. शेवटी मी सुद्धा माणूस आहे. मला चारचौघामध्ये हाडामासाच्या समाजात जगायचं आहे. कावेरी, तू जाऊ शकतोस. समीर, ठीक आहे. मी इथूनच नाही तर तुझ्या आयुष्यातून कायमचा जातोय कावेरी. कदाचित मी स्वार्थी असेल तरीसुद्धा मी तुला नाही ॲडजस्ट करू शकत. मी राज्यगृहमंत्री यांच्या भाचीबरोबर लग्न करतोय. शक्य झाल्यास मला माफ कर. विसरून जा. विसरून जा आपण केव्हा प्रेम केलं होतं. येतो मी, म्हणत समीर तडक मागे वळला. दरवाजा उघडला आणि सरळ बाहेर निघून गेला. कावेरीला मात्र एका विचित्र भैरवीत अडकल्यासारखं झालं होतं. शेवटी ती तशीच मागे आली. खिडकीतून बाहेर पाहिलं.
पूर्व दिशेला आकाश तांबूस रंग उधळत पुढे येताना दिसलं. काही वेळातच सूर्योदय होणार होता आणि त्याच उगवत्या सूर्याकडे पाहत मनाशीच पुटपुटत होती, सूर्यदेव, मी कावेरी, मला तेच हवाय, बळ हवाय स्त्री स्वातंत्र्य लढण्यासाठी. धन्यवाद. कथा आवडल्यास कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर दररोज ऐकत रहा.